नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण आता जो T20 विश्वचषक झालेला आहे त्या संबंधित सर्व प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. या व्हिडिओमधून तुम्हाला एक दोन प्रश्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, 10वा ICC मेन्स T20 विश्वचषक 2026 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? हा जिंकलेला आपल्या भारताने. ठीक आहे, तिसऱ्यांदा. एकमेव देश आहे जो 3 वेळा ICC T20 वर्ल्ड कप जिंकलेला आपला भारत. एकमेव देश आहे जगातील. ठीक आहे, तिसऱ्यांदा जिंकलेला आहे भारत. उपविजेता संघ आहे न्यूझीलंड. ठीक आहे, न्यूझीलंड या देशाला हरून भारताने हा विश्वचषक जिंकलेला आहे. पुढील प्रश्न आहे, ICC T20 विश्व कपचं आयोजन कोणातर्फे केले जातं? हे केले जातं ICC म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. त्यानंतरचा प्रश्न आहे, ICC T20 विश्वकप आयोजन दर किती वर्षांनी केले जातं? तर 2 वर्षांनी. ठीक आहे, दर 2 वर्षांनी ICC T20 विश्वकप खेळवला जातो. पुढील प्रश्न आहे, ICC T20 विश्वकपची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2007ला. ठीक आहे, 2007 मध्ये पहिली आवृत्ती खेळवण्यात आली आणि भारताने जिंकली होती पहिलीच आवृत्ती. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, 2026 मध्ये ICC T20 विश्वकपचं कितवं संस्करण आयोजित करण्यात आलेलं होतं? हे 10वं संस्करण होतं. ठीक आहे, 2026 मध्ये 10वा T20 विश्वकप खेळवण्यात आलेला होता. त्यानंतर प्रश्न आहे, ICC T20 विश्वकप 2026 मध्ये एकूण किती संघ होते? एकूण 20 संघ होते. ठीक आहे, 4 ग्रुपमध्ये त्यांचं विभाजन करण्यात आलं होतं, एकूण 20 संघांचं. त्यानंतर प्रश्न आहे, 10वा ICC T20 विश्वकप 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर बघा, भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. पाकिस्तानचे जे सर्व सामने आहेत ते श्रीलंकेत खेळवण्यात आलेले होते. त्यानंतर प्रश्न आहे, ICC T20 विश्वकप 2026 चा ब्रँड ॲम्बेसिडर कोण होता? हा होता रोहित शर्मा. ठीक आहे, ब्रँड ॲम्बेसिडर विचारला जाऊ शकतो. रोहित शर्मा हा या विश्वकपाचा ब्रँड ॲम्बेसिडर होता. त्यानंतर प्रश्न आहे, 2026च्या T20 विश्वकप विजेत्या भारतीय T20 संघाचा कर्णधार कोण होता? सूर्यकुमार यादव. ठीक आहे, कर्णधार होता विजेता संघाचा सूर्यकुमार यादव. त्यानंतर 2026च्या T20 विश्वकप उपविजेत्या न्यूझीलंड संघाचा T20 संघाचा कर्णधार कोण होता? मिचेल सँटनर. ठीक आहे, विजेता देशाचा सूर्यकुमार यादव आणि उपविजेता देशाचा मिचेल सँटनर. त्यानंतर प्रश्न आहे, ICC T20 विश्वकप 2026 चा अंतिम सामना किंवा फायनल कोठे आयोजित करण्यात आला होता? योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, गुजरातमध्ये. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, ICC T20 विश्वकप 2026 विजेत्या संघाला बक्षीस रक्कम किती देण्यात आली? 27 कोटी. ठीक आहे, 27 कोटी रुपये विजेता संघ म्हणजे भारताला देण्यात आलेले आहे बक्षीस म्हणून. त्यानंतर ICC T20 विश्वकप 2026 मध्ये सर्वाधिक धावा कोणी केल्या? साहिबजादा फरहान याने. ठीक आहे, 383 धावा याच्या नावावर आहेत पूर्ण मालिकेमध्ये. ठीक आहे, साहिबजादा फरहान. त्यानंतर ICC T20 विश्वकप 2026 मध्ये सर्वाधिक बळी म्हणजेच विकेट्स कोणी घेतले? जसप्रीत बुमराह. ठीक आहे, याने 14 विकेट्स घेतलेले आहेत. 14 विकेट्स बुमराहच्या नावावर आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, ICC T20 विश्वकप 2026 मध्ये सर्वाधिक षटकार कोणी मारले? संजू सॅमसनने. ठीक आहे, फक्त 3 सामन्यामध्ये 24 षटकार मारलेले आहेत संजू सॅमसनने. त्यानंतर ICC T20 विश्वकप 2026 मध्ये अंतिम सामन्याचा सामनावीर कोण ठरला? जसप्रीत बुमराह. ठीक आहे, शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जसप्रीत बुमराह ठरलेला आहे. त्यानंतर ICC T20 विश्वकप 2026 मध्ये मालिकावीर म्हणजेच प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, संपूर्ण मालिकेतील उत्कृष्ट प्लेयर कोण ठरलेला आहे? संजू सॅमसन, फक्त 3 सामने खेळून. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताने कोणत्या वर्षी ICC T20 विश्वकप जिंकला व त्यावेळी भारताचा कर्णधार कोण होता? 2007 मध्ये बघा, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात जिंकलेल्या भारताने हा पहिला T20 वर्ल्ड कप होता जगामधील. ठीक आहे, खेळवण्यात आलेला 2007ला जो भारताने जिंकला. त्यानंतर 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात जिंकला आणि आता 2026 मध्ये तिसऱ्यांदा सूर्यकुमार यादवच्या
कॅप्टन्सीमध्ये जिंकलेला आहे. जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकते कोणत्या नेतृत्वात कोणता कप जिंकलेला आहे. त्यानंतर सलग 2 वेळा T20 विश्वकप जिंकणारा पहिला संघ ठरलेला आहे आपला भारत. ठीक आहे. त्यानंतर घरच्या मैदानावर T20 विश्वकप जिंकणारा पहिला संघ कोणता ठरलेला आहे? भारत. त्यानंतर 3 वेळा ICC T20 विश्वकप जिंकणारा पहिला संघ ठरलेला आहे भारत. पुढील प्रश्न आहे ICC T20 विश्वकप 2026 मध्ये बांगलादेशच्या जागेवर कोणत्या संघाला स्थान देण्यात आलं होतं? स्कॉटलंड. हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे 2026च्या 10व्या आवृत्तीमध्ये सर्वाधिक स्कोअर कोणत्या संघाने केला होता? भारताने केलेला. ठीक आहे. 256 4 विकेट बाद भारताचा हा स्कोअर आहे. 3 वेळा 200+ धावा करणारा पहिला संघ देखील आता भारत बनलेला आहे. त्यानंतर ICC T20 विश्वकपमधील सर्वात वेगवान शतक म्हणजेच 33 चेंडूमध्ये 100 रन कोणी ठोकलेले आहे? फिन ॲलन. हा न्यूझीलंडचा खेळाडू आहे फिन ॲलन. ठीक आहे. फक्त विश्वचषकमधील. त्यानंतर ICC T20 विश्वकप 2026 मधील पहिलं शतक कोणी बनवलं? पथुम निसंका हा श्रीलंकेचा खेळाडू आहे. त्यानंतर प्रश्न आहे ICC T20 विश्वकप शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरलेला आहे? युवराज सामरा. कॅनडाचा हा खेळाडू 19व्या वर्षी त्याने शतक केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे 2007ची पहिली आवृत्ती. आयोजन दक्षिण आफ्रिका, विजेता भारत, उपविजेता पाकिस्तान. 2007ची जी पहिली आवृत्ती होती आयोजन कुठे झालेलं होतं? दक्षिण आफ्रिकेत. विजेता संघ होता भारत, उपविजेता संघ होता पाकिस्तान. 2024ची 9वी आवृत्ती होती. आयोजन होतं वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये. विजेता होता भारत, उपविजेता होता दक्षिण आफ्रिका. आणि आता 2026मध्ये 10वी आवृत्ती. आयोजन होतं भारत आणि श्रीलंकेमध्ये. विजेता संघ भारत, उपविजेता संघ न्यूझीलंड. ठीक आहे. तर अशा प्रकारे T20 विश्वचषकावरील महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. यामधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1-2 प्रश्न पडू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा आहे. याचा PDF हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही याचा PDF डाउनलोड करू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.